श्रोते हो, नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोते हो, नदीचं पाणी किती गोड असलं तरी शेवटी तिला खाऱ्या समुद्राला हे मिसळूनच राहायला लागतं. तसंच मनुष्य किती सरळ असला तरी त्याला काही वाकड्या व्यक्तीबरोबर मिसळूनच जीवन व्यतीत करावं लागत असतं. श्रोते हो, सगळेच धडे हे शालेय पाठ्यपुस्तकातून आपल्याला शिकायला मिळतात असं नसतं. तर काही धडा हे नातलगाकडून, जिवलग मित्राकडून आणि समाजाकडून शिकायला मिळत असतात. आयुष्यात तुम्ही किती आनंदी आहात याला महत्त्व कधीच नसते, पण तुमच्यामुळे किती जण आनंदी आहेत हे बघणं हे जास्त महत्त्वाचं असतं. नक्की विचार करा. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला, करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. भावकीला बदलणं हे कोणाला जमलं नाही. बदल स्वतःमध्ये केला पाहिजे. लहान असाल तर सहन करायला शिका. मोठे असाल तर माफ करायला शिका. किती भांडा, प्रत्येकाला शेवटचा प्रवास हा भावकीच्या खांद्यावरच करायचा असतो. कोणीतरी आपलं आहे हा फक्त भास असतो, कारण हल्ली आपलेपणा खूप दुर्मिळ आहे. हात पकडायचा असेल तर असा पकडा की शेवटपर्यंत सुटला नाही पाहिजे. सगळं काही विकत घेता येतं, पण कुणाचं मन आणि कुणाच्या भावना कुणीच विकत घेऊ शकत नाही. विजा कडाल्या म्हणून आभाळाला कधीच भेद पडत नसते. दृष्टिकोन हा मनाचा आरसा आहे. तो नेहमी विचारच परावर्तित करतो. चालताना पाऊल, बोलताना शब्द, बघताना दृश्य आणि ऐकताना वाक्य, या चारही गोष्टी काळजीपूर्वक आचरणात उतरवल्या तर जीवनात वादळ निर्माण होत नाहीत. प्रेम आणि रागाची पण एक वेगळीच गंमत असते. राग लगेच दिसून येतो, पण प्रेमाचं तसं नसतं. किती मनापासून केलं तरी त्याची जाणीव कोणाला नसते. गाठ कशी असली तरी सोडवता येते. प्रश्न फक्त आतल्या गाठीची माणसं भेटल्यावर उभा राहतो. आयुष्य हे एक चक्र आहे. तुम्ही जे वागाल तेच तुम्हाला परत मिळेल. म्हणूनच तुम्ही चांगलं कर्म करा, तुम्हाला चांगल्या गोष्टी परत मिळतील. द्वेषाचा द्वेष करणं ही प्रक्रिया कधीच संपत नसते, तर द्वेष हा प्रेमानं संपवू शकतो. लोकांचं बोलणं हे जास्त मनाला लावून घेऊन आपलं आयुष्य हे कधी दुःखी करायचं नाही, कारण जे नालायक असतात तेच दुसऱ्याच्या आयुष्यात नाक खुपसून त्याला उद्ध्वस्त करायला बघत असतात. आपली परिस्थिती किती बिकट आणि कठीण असली तरी स्वप्न मात्र मोठी पाहायला काहीच हरकत नाही, कारण येणारा काळ आणि वेळ ही नक्कीच बदलत असते. प्रयत्न करा आयुष्यातला प्रत्येक क्षण हा चांगल्यातला चांगला घालवण्याचा, कारण आयुष्य राहत नाही, पण आठवणी नेहमी जिवंत राहत असतात. काही नाती ही ओल्या लाकडाप्रमाणे असतात. ते जळतही नाही आणि विजतही नाही, फक्त धूर करते आणि डोळ्याला पाणी आणत राहते.
जीवनात पुढं जायचं असेल तर बहिरं व्हा, कारण जास्तीत जास्त लोकांचं बोलणं हे तुमचं मनोबल कमी करणारं असतं. घड्याळाचा काटा हा फक्त वेळ दाखवत नसतो, तो प्रत्येक क्षणाला काही खोटं चेहरं आणि स्वार्थी स्वभाव सुद्धा दाखवत असतो. दुसऱ्याला लुबाडून, दुसऱ्याला बुडवून, दुसऱ्याला तोडवून पुढं जाऊ नका, कारण सगळं काही इथंच फेडावं लागणार. कर्माचं भोग हे भोगून इथंच जावं लागणार. नियती ज्याप्रमाणे एखाद्याचं आयुष्य अपूर्ण ठेवते, त्याचप्रमाणे कुणाचा सहवास लाभल्यामुळं ते पूर्ण होईल, याचं उत्तर सुद्धा नियती जवळ असतं. निराश मन हे बुद्धीलाच नाही तर शरीराला सुद्धा कमजोर बनवत असतं. सातत्यानं येणारे नकारात्मक विचार माणसाला आपल्या क्षमता विसरायला लावतं, आणि या सर्वांवर जो मात करतो तोच खरा सुखाचा धनी असतो. जमीन चांगले, खत चांगलंय, पण पाणी जर खारट असेल तर पीक उगवत नाही. तसं स्वभाव चांगलाय, कर्म चांगलंय, पण वाणी खराब असेल तर नाती टिकत नाहीत. उत्तर शोधलं की जगणं बदलतं. आपल्याला जपणारी माणसं आपणच अधिक जपली पाहिजेत. माफी ही त्यालाच दिली जाते ज्याच्याकडून नकळत चुका होतात. नियोजन करून विश्वासघात करणाऱ्याला नाही. खऱ्या प्रेमाला आणि सतत येणाऱ्या आठवणींना अंत नसतो. एवढं लक्षात असू द्या, जोपर्यंत वरचा मानात आणत नाही तोपर्यंत खालचा तुमचा केस सुद्धा वाकडा करू शकत नाही. फक्त आपलं कर्म आणि कर्तृत्व आणि त्याबरोबर कर्तव्य हे पवित्र ठेवा. अपेक्षा थोडक्या ठेवल्या की समाधान हे जास्त मिळत असतं.